राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे जी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। एकनाथ सर, रुपाली चाकणकर यांनी आत्ताच पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये 252 अश्लील व्हिडिओ मिळालेत आणि 1729 फोटो मिळालेत असं विधान त्यांनी केलेलं आहे। आपली प्रतिक्रिया। एक तर रुपाली चाकणकरांनी ते पाहिले आहे की नाही मला माहिती नाही। कोणी 630 म्हणतो, कोणी 520 म्हणतो, कोणी 230 म्हणतो, हे काही खात्री नाही। पोलिसांनी आम्हाला असं काही सांगितलेलं नाही आणि या संदर्भामध्ये असं काही असेल तर त्याचं समर्थन मी करणार नाही, वारंवार सांगितलेलं आहे। पण रुपाली तर एवढ्या काय चेकळ आहे, एकदम काही पुरावा आहे, कोणा महिलेची तक्रार आहे, तुम्ही स्वतः पाहिलेले आहे, काय याच्या संदर्भात सांगितलं असेल तर दाखवलं पाहिजे। हे घ्या, आम्ही काही घाबरत नाही कोणा गोष्टीला, चुकीचं समर्थन मी अजिबात करणार नाही। पण ताईंना एवढं काय चेकाळायचं कारण आहे काय की महिला आयोगाचा अध्यक्ष म्हणून शेकडो कामं आहेत ना तुम्हाला। या ठिकाणी रोहिणीताईचा विषय म्हणून वारंवार याच्यामध्ये हस्तक्षेप करणं हे राजकीय दृष्ट्या करण्यासारखं आहे। पण तरीही मी सांगतो की पोलिसांनी आम्हाला माहिती दिलेली नाही। असं काही 200 असो का 500 असो मी कधी समर्थन करणार नाही। पण मुळामध्ये माझं असं म्हणणं आहे की कुणी पाहिलं नाही, पोलिसांनी सांगितलं नाही, कुणी दाखवलं नाही, अफवा आहे, ते बदनाम करण्याचं एक षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राच्या माध्यमातून हे सगळं चालू आहे। बाकी याच्यावर मला अधिक भाष्य करणार नाही। असेल तर मी समर्थन करणार नाही, ज्याला केलंय तो शिक्षा भोगेल। मी काही चाकणकरांसारखा पाठीशी घालणारा माणूस नाही आहे, मी पक्का आहे, मी हे सुरूच ठेवणार आहे। यांनी सांगतो तुम्हाला। अगदी सर, रुपालीताई म्हणतायत की 700 पेक्षा जास्त मुलींसोबतचे व्हिडिओ त्यांच्या फोनमध्ये आहेत। तुम्ही आता म्हटले की यापेक्षा जास्त महत्त्वाचे काम आहेत, पण हे काम, ही गोष्ट तुम्हाला महत्त्वाची वाटत नाहीये का? ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, पण काहीतरी पुरावा असला तर महत्वाचे आहे। वाऱ्यावर लाथा नका मारू। एखादा दाखवा ना तुम्ही, महिलाची एखादी तक्रार आहे का, समजा महिलेबरोबर आहे फोटो, असा धरा तुम्ही, पुण्या महिलेची तक्रार आली आहे का, चाकणकर महिला अध्यक्ष आहेत या आयोगाच्या, त्यांच्याकडे तक्रार आली तर तुम्ही जा ना जरूर। तक्रार नसताना सुमोटिव्ह करणं किंवा एखाद्या महिलेबरोबरचे असलेले फोटो असतील ठीक आहे, परंतु त्या असलेल्या फोटोच्या संदर्भात पुढे महिलेनं तक्रार केली आहे का, सर त्यांनी पुराव्यानिशी ही सगळी माहिती सांगितली आहे, कारण पोलिसांशी त्या बोललेल्या आहेत आणि पोलिसांच्या तपासामध्ये त्या हिडन फोल्डर मधून जी माहिती निघाली आहे त्या पुराव्यानिशी त्या बोलतात। आता हे कन्फर्म नाहीये, मी काही जास्त बोलू इच्छित नाही, पण माझं पोलिसांशी बोलणं चालू आहे या संदर्भामध्ये। हा जो खटला आहे नार्कोटिक्सचा आहे, हा खटला जो FIR दाखल केलेला आहे तो नार्कोटिकच्या संदर्भामध्ये। पोलिसांना या संदर्भामधले चौकशी करायची तर त्यांनी वेगळा गुन्हा दाखल करून ती करावी, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही, त्यांनी काम करावं। पण पोलीस सातत्याने व्हिडिओ दाखवतात, मग हे दाखवतात, म्हणजे बदनाम करण्याचं एक कृत्य आहे ना। खरं म्हणजे पोलिसांची गोपनीय चौकशी सुरू असताना बाहेर येतं कसं, सरकारी पक्षाकडे जातं कसं, मला ते बाकीचे अनेक प्रश्न माझ्याकडे आहे। फक्त एवढंच सांगेल मी की असेल तर त्याने दाखवावं। त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना हे सुद्धा त्या म्हटलेले आहेत की ज्या चॅट्स झाले आहेत, ज्या चॅट्सचे स्क्रीनशॉट समोर आले आहेत, त्या चॅट्समध्ये ड्रग्ज बद्दल बोलणं झालेलं आहे आणि त्या पार्टीमध्ये ड्रग्ज आणल्या जाणार आहे याची पूर्वकल्पना त्या चॅट्समधून समोर येते। मला असं वाटतं आता पोलीस आयुक्तांनी सगळी चौकशी चाकणकरांकडे सोपवावी आणि याची सगळी चौकशी चाकणकरांनी करावी। आता पोलीस आयुक्तांचं काही कामच राहिलं नाही, त्याच्यात सापडलं जर चाकणकर म्हणायला लागलं तर स्वतः चाकणकरच इन्क्वायरी करायला लागले काय, म्हणजे पोलिसांनी आपली वर्दी काढून ठेवावी आणि चाकणकरकडे सोपवून द्यावं। जे सत्य आहे ते बाहेर येईल ना, म्हणजे सत्य बाहेर येईल त्याला शिक्षा होईल। ती शिक्षा फाशीची असो का कशाची आम्हाला मान्य आहे, आम्ही कोणताच समर्थन करणार आहे। चाकणकर भाई अनेकांचं समर्थन करतोय, अनेक कामं लपून ठेवतोय, छपून ठेवतोय, तसा मी नाही आहे। नाता भाऊ त्या विषयाचा आणि त्या स्वभावाचा नाहीच। माझा जावई असो का कोणी असो मी समर्थन करणार नाही करणार। 1760 मुली असतील, मला जर एखादी तक्रार आली त्या संदर्भामधली तर मी म्हणेल की याच्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल करा, याच्यावर ह्याचे गुन्हे दाखल करा, ताबडतोब करा। परंतु या चाकणकर बाई सारखे बदनामीसाठी असं नका करत जाऊ, सत्य आहे ते मांडा बना। सर, पोलिसांच्या तपासावर तुमचा विश्वास नाहीये का? तर काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण महिला आयोगाच्या अध्यक्ष
तर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे। एकनाथ खडसेंनी चाकणकरांनाच सवाल केलाय, काही पुरावा असेल तर ही सर्वात मोठी गोष्ट आहे असं देखील एकनाथ खडसे म्हणालेले आहेत। तर या संदर्भामध्ये काही पुरावा असेल तर कारवाई करा, कारवाई करण्याला माझी मनाई नाही आहे, पण या संदर्भामध्ये कुठल्या मुलीने कुठली तक्रार केली असेल तर ती सर्वांसमोर आणा, पुरावा असेल तर बोला, वाऱ्यावर थापा मारू नका असं एकनाथ खडसे यांनी रुपाली चाकणकर यांना थेट इशारा दिलेला आहे। एकनाथ खडसेंचा चाकणकरांना हा थेट सवाल आहे। मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचंही समोर आलंय असं रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। त्याचबरोबर 252 अश्लील व्हिडिओ हे प्रांजल खेवलकरांच्या फोनमध्ये असलेल्या एका फोल्डरमध्ये सापडलेले आहेत। त्याच फोल्डरमध्ये 1779 अश्लील फोटो देखील सापडलेले आहेत आणि या फोटो व्हिडिओंचा वापर मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातोय असा मोठा आणि गंभीर खुलासा रुपाली चाकणकर यांनी केलेला आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळामध्ये सुरू होईल। प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भामध्ये काही मोठा गौप्यस्फोट त्या करणार आहेत का हा प्रश्न उपस्थित होतोय, कारण की त्या प्रकरणावर बोलण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। प्रांजल खेवलकर हे ड्रग्स प्रकरणामध्ये आरोपी म्हणून आढळले होते, त्याच सगळ्या प्रकरणावर आता रुपाली चाकणकर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कुठला मोठा खुलासा रुपाली चाकणकर यांच्याकडून या संदर्भामध्ये करण्यात येतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुणे ड्रग्स प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे आरोपी म्हणून समोर आले होते आणि त्या संदर्भामध्ये त्या प्रकरणात पुढचे काय अपडेट्स आहेत हे सगळं या पत्रकार परिषदेमधून रुपाली चाकणकर या सांगणार आहेत। नमस्कार। राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेले 2 दिवसापूर्वी पुणे पोलीस आयुक्त यांना पत्रव्यवहार करत काही सूचना दिल्या होत्या। यामध्ये राज्य महिला आयोगाला कुमारी सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था असेल, शांताबाई बहुउद्देशीय सेवाभावी तर अनेक संस्था यांच्या वतीनं पत्राद्वारे काही मेल केले होते, तसेच आयोगाकडे काही त्यांनी मागणी केली होती आणि एकंदर या सगळ्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं। गेले 2 दिवसापूर्वी पाठवलेल्या पत्राचा अहवाल पुणे पोलीस आयुक्तांकडून आज राज्य महिला आयोगाला प्राप्त झालेला आहे। यामध्ये या अहवालामध्ये जी माहिती आली आहे अतिशय भयावह आणि भीषण परिस्थिती या अहवालामध्ये मांडलेली आहे। यामध्ये 27/7/2025 रोजी पहाटे 3:20 रूम नंबर 102 स्टेबर्ड हॉटेल खराडी या ठिकाणी छापा कारवाई करण्यात आली होती। त्यामध्ये 154/225 NDPC ऍक्ट कलम 8क 22ब 21ब 27 20-2 यासह 7-2-20-2 गुन्हा दाखल करून यामध्ये प्रांजल खेवलकर, निखिल पोपटाणे, समीर फकीर मोहम्मद सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद मोहन यादव आणि यांच्या समवेत असलेल्या 2 महिला यांना पुणे येथून ताब्यात घेऊन 41,35,400 रुपये किमतीचा त्यामध्ये कोकीन, गांजा, एकूण 10 मोबाईल, 2 चारचाकी वाहने, हुक्का पॉट व दारूच्या बॉटल अशा इतर व अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते। यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता त्यामध्ये सायबर तज्ञ यांच्या माहितीने तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट, पार्टीचे फोटो, व्हिडिओ
तसेच महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले। या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सअप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण 7 मुली आढळून आल्या। या मुलींची नावं 7ही मुलींची नावं आरुष या नावाने सेव्ह केलेली होती। म्हणजेच आरुष या नावाची व्यक्ती या मुलींचं ह्युमन ट्रॅफिकिंग करत होते आणि या व्हॉट्सअप चॅटवरून आरुष याने या मुलींना पार्टी करता लोणावळा आणि पुणे येथे बोलवल्याचं लक्षात आलं। पोलिसांनी छापा टाकला त्याच्या अगोदर सुद्धा 2 दिवस म्हणजे 25/7/2025 रोजी त्याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत दारू व हुक्का पार्टी चालू होती। त्यावेळेसही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलवलेल्या होत्या। यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तिजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे। या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो, सिनेमामध्ये काम देतो, शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं, तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते। प्रांजल खेवलकर याने खराडीतले स्टेबर्ड हॉटेल असेल, गोवा येथील हॉटेल असेल, लोणावळा, साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलून अशा पद्धतीच्या पार्ट्या केल्याचे निष्पन्न झालेले आहे। या हिडन फोल्डरमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ आणि खरं तर या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते। काही मध्यस्थांमार्फत खेवलकर याने मुली पार्टीसाठी संपर्क करून पाठवले ते सुद्धा या चॅटिंगच्या माध्यमातून समोर येते। यामध्ये मोठ्या प्रमाणातली अनैतिक मानवी व्यापार व वाहतुकीच्या अनुषंगाने रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून यामध्ये प्रांजल खेवलकर आणि त्याचे सहकारी तसेच या पार्टीमध्ये ज्या मुली उपस्थित होत्या ह्या 2 वर्षापासून संपर्कात असलेल्या आहेत। त्याच्यामुळे या पार्टीमध्ये गांजा, अंमली पदार्थ घेऊन येण्याची पूर्वकल्पना माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांचं यामध्ये पूर्णपणे चॅटिंग झालेलं आहे। आता यापुढची माहिती म्हणजे हा साधारणतः या चॅटिंग किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेल्या गोष्टी, पण काही शब्दांचा उल्लेख करणं सुद्धा मला संकोच वाटते। या मोबाईल फोनमधल्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ सापडले, त्यामध्ये 1497 फोटो असे एकूण 1779 फोटो व्हिडिओ आहेत। या व्हिडिओमध्ये पार्टीचे तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील, अश्लाघ्य, मुलींचे नग्न फोटो हे या व्हिडिओमध्ये आहेत। पुढच्या ह्याच्यात आहे या परत एक रिपीट। खरं तर या मोबाईलमध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये 252 व्हिडिओ आहेत आणि 1497 फोटो असे एकूण 1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत। तर हे व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मुलींचे नग्न फोटो तसेच हे फोटो अतिशय आक्षेपार्ह पद्धतीचे व्हिडिओ आहेत। त्यामध्ये 234 फोटो जे आहेत आणि 19 व्हिडिओ हे अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत। मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओचा वापर या मुलींना परत ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आलेला आहे। इतकंच काय, अगदी घरातल्या साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचे सुद्धा अतिशय वाईट अवस्थेमधले फोटो याच्यामध्ये आहेत। आता बराचसा विषय असा आहे, मी सांगण्यापेक्षा कालांतराने अजून काही गोष्टी समोर येतील ते याच्यामध्ये आहेत, पण मी त्याच्याही संदर्भात बोलू शकत नाही, बोलण्याला सुद्धा मर्यादा आहेत। अशा पद्धतीचे काही व्हिडिओ आणि फोटो याच्यामध्ये आहेत। या सगळ्या मुलींना पटवण्यासाठी खेवलकर याने आरुष नावाचा मुली सप्लाय करणारा माणूस ठेवला होता। मग या मुलींना
सिनेमात काम देण्याचं किंवा इतर प्रलोभन दाखवून अशा पद्धतीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले होते। एकंदरच हे सगळं प्रकरण पाहता राज्य महिला आयोगाच्या वतीने गेले 2 दिवसापूर्वी पुणे पोलीस आयुक्त यांना काही सूचना केल्या होत्या, त्या अनुषंगाने काही तपास यामध्ये केलेला आहे आणि म्हणून अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट हे यामध्ये काम करत आहे। या निमित्तानं हे सगळं एकंदर प्रकरण जर पाहिलं तर मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात यामध्ये झाली आहे। केवळ मुंबई, नागपूर, पुणे, ठाणेच नाही तर परराज्यातून मुलींना बोलून किंवा या मुलींचा परराज्यामध्ये व्यापार करून मोठ्या प्रमाणात त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे। म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक यांना महिलांच्या अनैतिक शोषण व मानवी तस्करीच्या पुणे खराडी येथील रेव पार्टी प्रकरणाबाबत SIT स्थापन करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे आणि यामध्ये या पत्राच्या अनुषंगाने पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक यांना जो आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं आजच पत्रव्यवहार केला आहे, यामध्ये महिलांचे अनैतिक शोषण, मानवी तस्करी, वेश्या व्यवसायासाठी जबरदस्तीने वापर अशा स्वरूपाच्या गंभीर घटना घडताना दिसतात। विशेषतः पुण्यातील रेव पार्टीत महिलांचा अश्लील व अनैतिक वापर केल्याने ते समोर आलेले आहे आणि म्हणून NDPS ॲक्टनुसार जरी याच्यामध्ये गुन्हा नोंद झालेला असला तरी सुद्धा महिलांची मानवी तस्करी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि म्हणून विशेष तपास पथक म्हणजे SIT स्थापन करून खालील चौकशींची तपास होणं फार गरजेचं आहे। यामध्ये आरोपीकडून 28 वेळा रूम बुक करून त्यामधील मुलींना त्या ठिकाणी बोलवलं होतं, यामागचा हेतू किंवा संघटित नेटवर्क याचा तपास व्हावा। 2 मानवी तस्करी प्रतिबंध पथक म्हणजेच अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटकडून महिलांना कशा प्रकारे आणले गेलं, त्यांची फसवणूक कशी केली गेली, त्यांच्यावर दबाव कशा प्रकारे टाकला गेला आणि यामध्ये इतर कोणतेही माध्यम त्यामध्ये महिलांचे मूळ गाव, वय, वैद्यकीय अहवाल व ओळख दस्तऐवजांची खातरजमा व्हावी। 3 आरोपीचे मोबाईल, ईमेल, आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल्स याची सखोल तपासणी होणं गरजेचं आहे। 4 हॉटेल व्यवस्थापनाची सखोल चौकशी व्हावी। या SIT मध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश करून चौकशी प्रक्रियेत गोपनीयता सुनिश्चित करण्यात यावी आणि या चौकशीनुसार दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होईल। खरं तर हे प्रकरण केवळ एका पार्टीपुरतं मर्यादित नसून मानवी तस्करी ही संघटित गुन्हेगारी आहे आणि ती अतिशय भयावह घातक परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे। ही घटना महिलांच्या अनैतिक शोषणाचे गंभीर वास्तव दर्शवते। महिलांना सन्मान, सुरक्षितता आणि हक्काचे रक्षण करणे हे सामाजिकदृष्ट्या तसंच कायद्यानेही आवश्यक असल्याने या पार्श्वभूमीवर या SITच्या माध्यमातून न्यायोचित, सखोल व वेळेत तपास व्हावा अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या वतीनं पोलीस महासंचालकांना केलेली आहे आणि तशा पद्धतीचा पत्रव्यवहार हा आज करण्यात आलेला आहे। यामध्ये खरं पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे, पण अशा पद्धतीने पुण्यामध्ये येऊन ह्या विकृती ज्या पद्धतीने अंमली पदार्थाबरोबरच मानवी तस्करी करतात हे नक्कीच पुण्याला काळीमा फासणारी घटना आहे। यामध्ये अतिशय अश्लील भाषेंचा काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे, मग तो मुलींच्या संदर्भात केलाय, तो अंमली पदार्थाच्या संदर्भात केलाय आणि म्हणून याची सुद्धा सविस्तर चौकशी, सखोल चौकशी ही झाली पाहिजे। एकंदरच पार्टीच्या नावाखाली ही गुन्ह्यांची साखळी सुरू आहे आणि ही साखळी जर तोडायची असेल तर SIT मार्फतच याची चौकशी ही खोलवर झाली पाहिजे। कदाचित सगळ्या गोष्टी समोर आल्यात, बऱ्याच गोष्टी मला बोलताना मर्यादा आहेत आणि मी सांगितलं काही गोष्टी सांगताना सुद्धा मला संकोच वाटतोय, पण सगळी माहिती जर समोर आली तर कदाचित देशातील सगळ्यात मोठं हे रॅकेट असू शकतं ते मानवी तस्करीचं, महिलांचा लैंगिक छळ करून, त्यांचे व्हिडिओ तयार करून, त्यांना ब्लॅकमेलिंग करून अशा पद्धतीने त्यांचा वापर केला गेला आहे आणि म्हणून हे सगळं समोर येणं फार गरजेचं आहे। एकंदरच काय तर देशामध्ये महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचं काम हे विकृती करतात आणि म्हणून आज राज्य महिला आयोगाच्या वतीनं पोलीस महासंचालक यांना SIT घटित करण्यासाठीचं पत्रव्यवहार करण्यात आले आणि या अनुषंगाने हा सगळा तपास व्हावा अशी मागणी या निमित्तानं
व्हिडिओ फोटो आले, आता पुढे नेमका काय तपास व्हावं, कुठल्या गोष्टी तुम्हाला दिसतात मिसिंग मध्ये? राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेले 3.5 वर्षामध्ये आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंग वरती फार मोठं काम केलंय। मस्कत, ओमान, दुबई या भागामधून आम्ही 24 मुली आणि महिलांना भारतात परत आणलं आणि भारतातून महाराष्ट्रात आणण्यासाठी खऱ्या अर्थानं मदत झाली। या संदर्भातली प्रेस आपल्याच उपस्थितीमध्ये गेल्या वर्षी आम्ही घेतली होती। खरं तर ही जी मानवी तस्करी केली जाते ही सामूहिक गुन्हेगारी आहे, एक संघटित गुन्हेगारी आहे आणि यामध्ये त्या मुलींच्या आर्थिक बाजू कमकुवत असताना, कुटुंबामध्ये कोणी कर्ता पुरुष नसताना त्यांचा गैरफायदा घेतला जातो, त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं, त्यांना वेश्याव्यवसायाला प्रवृत्त केलं जातं, त्यांची मानवी तस्करी महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये आणि कधी कधी परदेशामध्ये केली जाते। ही अतिशय भयावह परिस्थिती आहे। ज्यावेळेस पुण्यातल्या काही मुली आणि महिलांना आपण परत आणलं होतं, गेल्या वर्षी आपल्या समोर ह्या सगळ्या स्वतः येऊन सांगत होत्या। एकंदरच त्याच्यामध्ये 30 जुलैला सुद्धा जागतिक मानवी तस्करी विरोधातला दिन हा आम्ही त्या ठिकाणी कार्यशाळेच्या माध्यमातून समाजासमोर मांडला। यामध्ये दिवसभरातल्या चर्चासत्रामधून कृती आराखडा तयार केलाय आणि खूप मोठ्या प्रमाणातल्या सामाजिक संस्था ह्या आमच्या राज्य महिला आयोगाबरोबर कार्यरत आहेत आणि या सामाजिक संस्थांनी सुद्धा भीती व्यक्त केलेली आहे की ही अशा पद्धतीची विकृतीची लोक आहेत ही मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचा वापर करतात। म्हणून या निमित्तानं पोलिसांना देखील आम्ही आवर्जून सांगू की या घटनेतल्या जवळजवळ 300-350 पेक्षा जास्त मुली आहेत आणि त्यांचा अशा पद्धतीने लैंगिक वापर, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचा वापर केला गेलाय। तर या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी या मुलींना निश्चित सांगू शकेल की त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी आणि पोलिसांनी सुद्धा यामध्ये ज्यांची तक्रार दाखल होईल त्याच्यामध्ये गोपनीयता ठेवून या मुलींना सहकार्य करावं, संरक्षण द्यावं आणि त्यांच्या बरोबरीने उभं राहत असताना कायद्याच्या चौकटीतून त्यांना न्याय द्यावा। 350 मुली ज्या दिसतात किंवा जे व्हिडिओ दिसताय तर हे फक्त एकट्या खेवलकरांच्या मोबाईलमध्ये आहे का आणि जो अहवाल आहे त्याच्यात मुख्य आरोपी कोण सापडतो? याच्यामध्ये खेवलकरांच्या मोबाईलमधलीच ही सगळी आकडेवारी मी सांगितली। अजूनही तपासाला काही कालावधी लागणार आहे। या कालावधीमधला जो तपास आहे तो खेवलकरच्या मोबाईलमधला आहे, तो समोर आलेला आहे। याच्यामध्ये इतरही आरोपी ज्यांची मी यापूर्वी नावं घेतली त्यांच्याही मोबाईलचा तपास चालू आहे, लॅपटॉप आहे, त्यांचे काही पेनड्राईव्ह आहेत त्यांच्याकडे आणि या सगळ्यांचा त्यांच्या घरामधून काही वस्तू हस्तगत केलेल्या आहेत त्याचा सुद्धा तपास आहे। त्याच्यामुळे अजून पुढे तपास घेऊन जात असताना अनेक गोष्टी समोर येतील आणि म्हणून मी वारंवार म्हणते हे अतिशय भयावह परिस्थिती आहे। काही शब्द मी इथं उच्चारू शकत नाही, काही माहिती मी इथं सांगू शकत नाही, इतकी भयान परिस्थिती आहे आणि कालांतराने आपल्या समोर या सगळ्या गोष्टी येतीलच। 2 प्रश्न आहेत। राज्य सरकार एसआयटी स्थापन केली आहे की करणार? 2 मिनिट विचार, राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे की करायची? राज्य सरकार त्याच्यात खेवलकरांचा सहभाग फोटोमध्ये दिसतोय का? राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे जी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। एकनाथ सर, रुपाली चाकणकर यांनी आत्ताच पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये 252 अश्लील व्हिडिओ मिळालेत आणि 1729 फोटो मिळालेत असं विधान त्यांनी केलेलं आहे। आपली प्रतिक्रिया?